करतो ना त्याची लंग्स म्हणजे फुफ्फुस पण एकदम स्ट्रॉंग होतात. याला बरीचशी डॉक्टर मंडळी मागे उपस्थित आहेत, त्यांचा अनुभवच असेल. आमची मैत्रीण आणि गॅदरिंगची सहसंयोजिका माधवी गुजराती हिला मी विनंती करते की शंख वादनानं आजच्या कार्यक्रमाचा आरंभ आपण करावा. सळसळत्या उत्साहाचं रहस्य हे तिची लंग्सची क्षमता आहे. हे शंखवादनानं तिने दाखवलेले आहे. माधवीसाठी जोरदार टाळ्या. देवीची प्रार्थना आपण केली, शंखवादनानं निगेटिव्हिटी पण दूर सारली. आता गणपती बाप्पा हे तर आपल्या पुण्याचं आराध्य दैवत, त्याचे आपण नृत्यातून आविष्कार बघणार आहोत. गणेश वंदना आपल्या पुढे सादर करण्यासाठी येणार आहे रंजना देशपांडे. ही संकल्पना पण त्यांचीच आहे. या कार्यक्रमातले सहभागी कलाकार आहेत कल्याणी कुलकर्णी, रंजना देशपांडे, चित्रा मुळे, उर्मिला पिंगळे, दीप्ती देवबागकर, प्रज्ञा निफाडकर, उज्ज्वला सहाणे आणि कोरिओग्राफी आहे रचना निफाडकर हिची. जोरदार टाळ्या सर्व कलाकारांसाठी. एकदा जोरात जयघोष करूया का? मंगल मूर्ती गणपती बाप्पा. आता सगळेजण चित्र, नृत्य आणि संगीताचा आविष्कार बघण्यासाठी सज्ज होऊया.
सजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीनविग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीस्तनन्धनाय गौरीविनयनन्दनाय गौरभानुसुताय गौरीगणेश्वराय गौरीप्रणयाय गौरीप्रवणाय गौरभावाय धीमहि गोसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि सजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि सजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. देवी सरस्वतीचे आशीर्वाद घेऊन आपण आता कार्यक्रमात गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि
सुख मनसे पूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने कीर्तिक्रमाय धीयप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुदैवसदाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय ग्रन्थपन्ताय गुणजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ग्रन्थगीताय ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गीतचरिताय गायकवराय गन्धर्वकृते गायकाधीनविग्रहाय गङ्गाजलप्रणजवते गौरीस्तनन्धराय गौरीहृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरीप्रणयाय गौरीप्रवणाय गौरभावाय धीमहि गोसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि मी बघते आणखी आहे फोटो काढतात.
स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए कार्य सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए कार्य मंदिर में सजी बिहारी मनोरते छवि प्यारी मंदिर में सजी बिहारी मनोरते छवि प्यारी बंसी बजैया रस रचिया आंगनहार में तुम्हीं के भैया तुमसे बड़ा कहाँ कौन कन्हैया श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए कार्य खबरपट्टा बनवून दिला पण जरा आठवण झाला म्हणाले की जरा मोठा करायला लागेल पुन्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे मोठा करून दिला पण काय झालं कळत नाही पुन्हा कसं झाला अहो इतकी वर्ष आम्ही या व्यवसायात आहोत असं कधी घडलं नाही उद्या पंचक्रोशी अगदी ख्यातनाम सोनार म्हणून आमची ख्याती आहे असं कसं घडलं काहीच लक्षात येत म्हटलं हातात घेतलेलं काम तर पूर्ण व्हायलाच पाहिजे पण आपला व्यवसाय हा सुद्धा आपला ईश्वरच आहे नाही का मग सावकारांनी सांगितल्याप्रमाणे मीच विठ्ठलाच्या कमरेचं माफेचं ठरवलं मग ते जमायचं कसं मी पडलो कट्टर शिवभक्त अहो इतकी वर्ष पंढरपुरात राहतोय पण कधी देवळाची पायरी वर आली नाही ती कळसाचं दर्शन घेतलं नाही मग माप कसं काय घेणार हां एक करतो मी माझ्या डोळ्याला पट्टी बांधतो आणि मग विठ्ठलाच्या कमरेचं माप घेतो
हा तर माझा शिवशंभो. आपल्याला पिंड लागतीये. आम्हाला डोळे उघडून बघतो मी. शिव 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 शिव. हा तर पांडुरंग. असं का बरं होत आहे? मला माझ्या शंकराचं का बरं भास होत आहे? पुन्हा प्रयत्न करून बघतो. अरे काय? पुन्हा शंकराची पिंड? हे डमरू सुद्धा दिसतंय. विश्वास करायला लागतंय. माझ्या शिवशंभोचे कटाई दिसतंय. माझा शिवशंभो आणि मी आम्हाला डोळे काय बंद करून बसलाय? शिव 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 शिव. पुन्हा शंभो. असं का होतंय? मला खरंच काही कळत नाही. मी तर अगदी पूर्ण गोंधळून गेलेलो आहे. साक्षात विठ्ठल. नरहरी, असा गोंधळून जाऊ नकोस. तू ज्या शिवशंकराची आराधना करतोस तो आणि मी एकच आहे. हरी आणि हर ही दोन्ही माझीच रूपे आहेत. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या डोळ्यावरची अज्ञानाची पट्टी दूर कर आणि निश्चंत हो. पाहिलं ना सगळ्यांनो, शिवभक्त असलेल्या नरहरी सोनाराचा नरहरी विठ्ठल भक्त कसा झाला ते. ही घटना होती 4 फेब्रुवारीला नरहरी सोनार यांची पुण्यतिथी होती. या निमित्ताने आपण पाहिली. आता जाऊया 11 फेब्रुवारीकडे. काय होतं बरं 11 फेब्रुवारीला? होती रामदासांची जयंती, म्हणजेच दासनवमी. आमच्या या सगळ्या वाङ्मय मंडळातल्या सख्या आहेत ना, त्या भिंतीवरी काल निर्णय असावे याचं अगदी तंतोतंत पालन करतात. सगळ्या तिथ्या आणि सगळे महत्त्वाचे दिवस यांच्या अगदी व्यवस्थित लक्षात असतात. रामदासांची जी शिकवण होती ना, ती सगळ्या संतांपेक्षा अगदी वेगळी होती. ते बलवान बना, सामर्थ्यवान बना असा संदेश देत होते. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. प्रत्येक संतांनी वेगवेगळ्या प्रकारे आपली भूमिका निभावली. मनाचे श्लोक, आरत्या, दासबोध यातून दासांच्या वचनांची आपण नेहमीच उजळणी करतो. आज पाहूया रामदासांना आपल्याला काय सांगायचंय. प्रत्येकाने दुष्ट दुर्जनांचा संहार करण्यासाठी बलवान झाले पाहिजे. जय जय रघुवीर. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती. गावोगावी जी मारुती मंदिरे स्थापन केलेली आहेत त्या ठिकाणी जाऊन बलोपासना करणे
आहे. जय जय वीर, जय जय वीर सुख करता दुःख हरता किंवा लवथवती विक्राळा हे म्हणताना मनाची शक्ती आध्यात्मिक शक्ती बरोबर वाढवली पाहिजे. जय जय वीर, जय जय वीर. प्रपंच आणि परमार्थ नेटका करावा, त्यासाठी उत्कट भव्य तेची घ्यावी आणि मूर्खांची लक्षणे समजून घ्यावी, त्याप्रमाणे आचरण न करावे. नेहमी सज्जन संगती, अभेद भक्ती, बहुजन मैत्री, देराहान हे लक्षात ठेवले पाहिजे. विवेकनिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ असावे, तर आणि तरच महाराष्ट्र धर्म वाढेल. जय जय या राष्ट्राच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्यकर्तृत्व करून दाखवले त्याचा विसर पडू देऊ नये. शिवरायांचे तेज आठवावे, रूप आठवावे, गुण आठवावे, प्रताप आठवावा आणि त्यांचे चरित्र आणि चारित्र्य प्रत्येकाने मनात ठेवावे, नित्य अभ्यासावे. जय जय रघुवीर समर्थ. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी. शेवटी आमचे काय, आम्ही दास डोंगरी राहतो, उत्सव देवांचा पाहतो आणि आम्ही रामदास, रामचरणी आमचा विश्वास. जय जय रघुवीर समर्थ. जय जय. पाहिलंस ना आमच्या सोसायटीतले बायका किती किती हौशी आहेत ते. अगं सगळं गाडगे महाराजांची पुण्यतिथी येते ना, तर गाडगे बाबांच्या वरती नाटिका बसवायचं ठरवलंय बरं का. आणि सगळे जणी मला म्हणाल्या, चित्रा गाडगे बाबांचा मेन रोल तूच करायचास बरं का. तर ती ए बिल्डिंग मधली रेखा लागलं ना तिच्या पोटात दुखायला, स्वतःला आपली अमिताभची रेखा समजते. मला कशी म्हणते, अगं चित्रा तुझी ही शरीर यष्टी गाडगे बाबांच्या भूमिकेला बिलकुल योग्य नाही. तू म्हणजे कशी टॉप टू बॉटम कडक मॅचिंग मधली स्टायलिश चित्रा. तो हातात झाडू, डोक्यावरती मडकं, अशा गाडगे बाबांच्या गेटअप मध्ये तू बिलकुल शोभणार नाही. मी पण तिला सांगितलं बरं का, अगदी ठासून सांगितलं, हे बघ मी कोणचीही भूमिका करू शकते. एकदा का एखादी भूमिका करायचं ठरवलं ना की मी त्या भूमिकेचा अगदी सखोल अभ्यास करते आणि मग त्या भूमिकेला साजेसा असा मेकअप करून रजनी मी त्या भूमिकेमध्ये अगदी घुसतेच. बघायचंय तुला? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. अगं श्रीराम लागूनी केलेली ही गाडगे बाबांची भूमिका आणि हे गाणं आठवलं बघ. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला. आपण या सगळ्या चर्चेमध्ये उभं राहून पायाचे तुकडे पडले बघ. बसते मी आता. हाय, पण काय करायचे मी, एवढी सगळी महत्वाची चर्चा चालू असताना तू कुठे गेली होतीस? झालं का तुझं बोलून? अगं मी पडले पर्यावरण प्रेमी. बागेत फेरफटका मारताना हे बघ काय काय गोळा करून आणलं. भंगार? तुला हे भंगार दिसतं? ही तर माझ्यासाठी संपत्ती आहे. ही कसली संपत्ती बाई? अगं हे नॉन बायोडिग्रेडेबल आहे, म्हणजे जैविक विघटन न होणारं. अगं हे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. पण ना मी हे
होते. परवाच मी असे 4 पोती भरून रिसायकलला गेलं. तो म्हणाला, मी तुम्हाला तुमच्या बागेत छानसा बेंच करून देतो. आता तुम्ही हे तर फारच छान झालं, बेंच मिळणार. हो ना. अगं आता तुम्ही गाडगे बाबांची प्रमुख भूमिका कोणी करायची, ज्याच्यावर उभ्यानं पायाचे तुकडे पडून जो वाद झाला होता तो सॉल्व्ह होईल. ह्या बेंचवर बसून मनसोक्त मांडू शकते. गाडगे बाबांनी जो संदेश दिला आहे ना, तो अशा पर्यावरणपूर्वक कृतीनं अंमलात आणता येईल. खरंच आहे ग रजनी. गाडगे बाबांचा हा स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. चला तर गोपाला ब्रह्मावर्गाची म्हणून तुम्ही विसरलात रावसाहेब. नाही तर झाशीची राणी सेनापती पदासाठी हटून बसली आहे ही जाहीर नालस्ती तुमच्या कानांनी सहन केली नसती. पण तुम्ही शांतपणे ऐकून घेतले. तुम्ही आणि तात्यांनी सुद्धा आणि संभावितपणे राजमंडळात यावर चर्वणही केले. नुसती फौज जमा करून जर युद्धे जिंकता आली असती तर परस्थांची पावलं या भूमीला लागलीच नसती. आपल्या शिपायांना शिस्त नको का लागायला? पायाखालचे किडे देखील जातोजात मार खाल्ल्यावरती शहाणे होतात आणि आपल्या बचावाचा नवा प्रबंध शोधून काढतात. पण माणसांनी एवढे सुद्धा शहाणपण शिकू नये का? तुम्ही 20,000ची फौज घेऊन झाशीला आला, पण इंग्रजांना तोफखाना सुरू झाला आणि तुमचे शिपाई माघार घेऊन पळून गेले. साधी एखाद्या अधिकाऱ्याच्या हुकुमाची सुद्धा कोणी वाट पाहिली नाही. कालबीचीही तीच कथा झाली. ग्वाल्हेर जिंकले, पण बेशिस्तीचा सुमार तसाच राहिला. अनागोंदी आणि हुल्लडबाजी होती. हुद्देदारांना त्यांच्या जबाबदारीची माहितीच नाही. सरदारांचे डेरे नुसते भांग घोट्याचे आणि नशा पाण्याचे अड्डे झाले होते. इंग्रजांच्या भरीव सामर्थ्याचा आपण अशा गोंधळाने का पाडाव करणार आहोत? आमच्या शिपायांनी आमच्या निशाणाखाली प्राणाहुती दिली, त्याचे हे इमान नाही. सर्वनाश आणि विनाश उषा पायथ्याशी बसलेले असताना आपण साजरे करीत आहोत ते जहांगीरी महोत्सव. नाही श्रीमंत, मला हे अजिबात सहन होत नाही. यापुढे या बेशिस्त आणि बेजबाबदार कारभारात मी भाग घेणार नाही. कालबीच्या मुक्कामी मी केलेल्या पराक्रमाचं कौतुक म्हणून आणि पुढील युद्धासाठी प्रोत्साहन म्हणून आपण ही तलवार मला नजर केली होती. पण आता आपला पराक्रमही संपला आणि साथही संपली. आपण दिलेल्या अधिकारासह ही तलवार मी आपल्या पायाशी परत करीत आहे. सख्यांनो, आपली मनस्वी शुभदा आणि तिच्याबरोबर चौघी अशा या 5 मराठी वाङ्मय प्रेमी अशा या मैत्रिणींनी 1992 साली एक छोटंसं रोपटं लावलं आणि पाहता पाहता त्याचा भला मोठा वृक्ष तयार झाला, वटवृक्ष तयार झाला. आणि मग त्याच्या छायेमध्ये वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातून भरघोस कामगिरी करणाऱ्या अशा अतिशय बहुगुणी, बुद्धिमान आणि मराठीच्या परत त्या म्हणजे मराठीच्या प्रेमी अशा मग सख्या त्या झाडाखाली जमू लागल्या.
आणि वयवर्षाची काय म्हणजे साधारण सरासरी 50च्या पुढे ती मग पुढचा काही आपल्याला आकडा सांगताच येत नाही. 94, 95, 96. आता शशीताईंची बहीण त्या पण आपल्या मेंबर होत्या. त्या आता जवळजवळ कितव्या वर्षीपर्यंत होत्या मेंबर? 98 सालापर्यंत मेंबर होत्या जवळजवळ. म्हणजे शेवटी मग नाही आल्या, पण म्हणजे अशी परंपरा आहे आपल्या मंडळाची. तर हे असं तर वय आहे. आणि मग काय हळूहळू सुरू झाली मस्त उत्तम मेजवानी, उत्तम वक्त्यांच्या भाषणाची, मस्त दर्जेदार आपल्या वार्षिक कार्यक्रमाची. सगळ्यांचं गुणदर्शन दिसतं त्याच्यातून. तसंच वार्षिक अंक छपायची की त्याचं प्रकाशनाचा सोहळा तोही एक मोठा असतो. आणि धमाल करणाऱ्या आपल्या सहलींची, मग नंतर एकमेकींपासून तऱ्हेतऱ्हेच्या आपण गोष्टी शिकून मैत्रीचा जो काही एक बंध सुरू झाला, या सगळ्याची अशी ही धमाल सुरू झाली. आणि फक्त काय होतं, महिन्यातून फक्त एकदा भेटायचं, तेही शेवटच्या बुधवारी. पण तरीही जुळल्या तारा एकमेकींच्या मनाच्या, झाले निर्माण बंध अतूट मैत्रीचे. ना वया लपवण्याची काही अट नव्हतीच. म्हणजे ना वयाचा भाऊ करायचा, ना हेवे ना दावे, ना असूया ना रुसवा, पण अगदी निखळ आनंद असा की बौद्धिक आणि मानसिक समाधानाची एक तृप्ती आणि मैत्रीचा अवीट आनंद. असा आनंद कुठे मिळणार अजून, तर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आणि काय म्हणायचं त्याला, थोड्या अनोख्या अशा मराठी औंध वाङ्मय मंडळातच. आणि म्हणून मग याच्यावर सुचलेला एक अगदी 2 ओळीचा उखाण मंडळासाठी. हा नवऱ्यासाठी उखाणा नाही आहे. असं आपलं मंडळ सुरेख बाई, सुरेख बाई, असं आपलं मंडळ सुरेख बाई, सुरेख बाई, कसं आमच्या मनाला सुखावून जाई, सुखावून जाई. तर असाच आनंद आपल्याला अनेक वर्ष मंडळाकडून लाभो हीच सदिच्छा. आणि शुभदानी आज जरा थोडं मनोगत सांगायची मला संधी दिली, त्याबद्दल तिला धन्यवाद. उषाच्या ह्याच्यानं मला आठवलं बरं का की 1 मिनिटाचा सिनेमा असे काहीतरी लहानपणी बघितला. 1 मिनिटाचा सिनेमा खरोखरच 1 मिनिटाचा असतो, कारण तो जे स्वप्न बघतो ते सगळं फ्लॅशबॅकमध्ये 3 तास दाखवलं होतं. तसं उषा शेवटच्या बुधवारची आपण वाट पाहतो. सख्यांच्या उत्साहात फुलून जातो मंडळाचा हॉल. भेटी गाठी गप्पा चर्चा त्यानं येते उधाण. नामवंत वक्त्यांची भाषणे, सहल, खेळीयाड, संपदाचा तर मोठाच मान. लॉकडाऊनमध्ये सुद्धा आम्ही मागे नाही राहिलो. लेखी नाही पण ऑडिओ अंक काढून बाजी मारली. गॅदरिंगच्या धामधुमीत तर सख्यांना राहत नाही कशाचेच भान. गॅदरिंगच्या धामधुमीत तर सख्यांना राहत नाही कशाचेच भान. विविध गुणदर्शनामुळे मिळतो प्रत्येकीला मान. इथे आहे नुसता हर्ष हर्ष आणि हर्ष. एकमेकींबद्दल आदर, आपुलकी आणि जिव्हाळा. मंडळाची सर्वे सर्व आहे आमची शुभदा. मंडळाची सर्वे सर्व आहे आमची शुभदा. असेच आमचे मंडळ बहरत राहो वर्षानुवर्षे. हीच माझी सदिच्छा, हीच माझी सदिच्छा. धन्यवाद. आपण सगळ्यांनी नंदिनीला काय म्हणायचं आहे, मी 1, 2, 3 असं म्हटलं तर वाह नंदिनी. असा हात ना, डावा हात, उजवा हात ते डावा हात, वाह. स्मिता गोंधळे बसून घ्या.
सायलेंट मोडवर किंवा एरोप्लेन मोडवर टाकावं आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. शक्यतो पुढच्या खुर्च्या आपण आधी वापरूया, म्हणजे जे आपले रसिक श्रोते प्रेक्षक नंतर येतील मागाहून त्यांना मागे खुर्च्या मिळतील. आपण सगळेजण 1 मिनिट ना असे छानपैकी हास्यासन करूया आणि त्यानंतर आपले मोबाईल फोन त्याच्या आधी सायलेंट करूया आणि खुर्चीवर बसून घेऊया. पुढचे लोक जर उभे राहिले ना तर मागच्यांना दिसायला अडचण होते. व्हिडिओ चालू आहे इकडे. फोटोग्राफर्सनी कृपया आपल्या जागेवरती बसून फोटोग्राफी करायची आहे. मध्ये करायचं नाहीये, मग मागच्यांना दिसणार कसं? येस, मस्त. नाही प्लीज. थँक्यू व्हेरी मच. आपल्या कार्यक्रमाला आता सुरुवात आपण करणार आहोत. औंध वाङ्मय मंडळ वर्ष 34वे 2026 चं गॅदरिंग म्हणजे वार्षिक स्नेह संमेलन आता सुरू होणार आहे. उघडून स्नेहाचे द्वारे स्वागत करतो मन भरून, आपुलकी आनंद उत्साहाचे तुषार उडतील भरभरून. असंच आता वातावरण माझ्या समोर मला दिसतंय. स्वागत असे हे प्रेमाचे, स्वागत असे हे प्रेमाचे, ही मैत्रीची ओढ आहे. स्वागत असे हे प्रेमाचे, ही मैत्रीची ओढ आहे. रसिक सख्यांच्या उपस्थितीची कार्यक्रमाला जोड आहे. तुमच्या सगळ्यांच्या इतका उत्कृष्ट प्रतिसाद या कार्यक्रमाला आमचा लाभलेला आहे. इतकी छान उपस्थिती आहे हॉलमध्ये. तर अशा आनंदी वातावरणामध्येच आपण कार्यक्रमाची आता सुरुवात करूया. कार्यक्रमाचा दिमाखदार हेलिकॉप्टर मधून तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर त्यामुळे किती दिमाखदार सोहळा हा होणार आहे याची सगळ्यांना कल्पना येईल. आणि तुम्ही पण सगळ्याजणी इतक्या नटून थटून इथे आलेला आहात. दारावरचं सुसज्ज प्रवेशद्वारात तुमचं स्वागतासाठी सज्ज असलेल्या आमच्या सगळ्या सख्या, अशा उत्कृष्ट स्वागताचा आनंद जो काही आहे ना तो सगळ्यांच्या चेहऱ्यावरती अगदी भरभरून ओसंडून वाहताना मला दिसतो आहे. आणि मग आता उशीर कशाला, लगेचच आपण कार्यक्रमांना सुरुवात करूया. कार्यक्रमांची सुरुवात अर्थातच सरस्वती वंदनेनं, सरस्वतीच्या प्रार्थनेने आपण करणार आहोत. सगळी कलाकार मंडळी देखील सज्ज आहे. आपण कृपया हात जोडून देवीची प्रार्थना करूया. देवी सरस्वतीचा आशीर्वाद घेऊन आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. लक्ष्मी आणि नारायण याचं प्रतीक असतो तो म्हणजे शंख. समुद्र मंथनातून शंख प्राप्ती आपल्याला झालेली आहे. शंख वादनाचे अनेक फायदे आहेत. मुख्य म्हणजे वातावरणातली नकारात्मक एनर्जी जाऊन सकारात्मक